कधी पावडर पण न लावणाऱ्या माझ्या नवऱ्याला हा फेस पॅक लावायचा होता. ते दिवसापासून पाठीमागे लागलेला फेस पॅक बनवून दे, फेस पॅक बनवून दे. त्याला म्हटलं आता फरमाईश केले तर पूर्ण करायलाच पाहिजे. आणि तुम्हाला पण दाखवते कोणता फेस पॅक वापरते मी. हा बीटरूटचा फेस पॅक बनवणार होते मी आज. पहिल्यांतर बीट हे चांगलं मी किसून घेतलं आणि बीटचा असा ज्यूस काढला. त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकू शकता. मी काय जास्त टाकणार नव्हते. त्यानंतर थोडंसं दूध टाकलं. मस्त त्याची अशी पेस्ट बनवून घेतली. लास्ट टाइम मी एकदा ही फेस पॅक बनवलेला नवरोबाला लावला होता. त्याला तो इतका आवडला की तो सारखं म्हणतो हा बनवून दे, बनवून दे. मला म्हटलं नवरोबाला पण लावूया ना, आपण पण लावून घेऊया. त्यांना मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून आले होते. नंतर हा फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला मी अप्लाय केला. थोडंसं मी पातळ बनवलं. लास्ट टाइम खूप जाड झाला होता, मला पातळच हवा होता. 2-3 दिवस झालं उन्हाळी वाळवणाचं काम करत होतो. चेहरा पण खूप टॅन झाला होता. तर मग चला आपण पण लावूया म्हणलं. इकडे मस्त फेस पॅक असा लावून घेतला आणि तो सुकायला ठेवला. 5-10 मिनिटातच हा पूर्ण सुकतो बघा, हाताला पण लागत नाही. नंतर 10 मिनिटानंतर मी फेस पूर्ण वॉश करून आली. बघा किती ग्लो आलाय तो. तर तुमच्या नवरोबाला लावा. मी पण रात्री कामावरून आले नवरोबाला लावणार आहे. तर कसा वाटला फेस पॅक नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.